काल आपण प्रेझेंट टेन्स बघितला होता. आज पास्ट टेन्स बघतोय. पास्ट टेन्सचे 4 टाईप्स: सिम्पल पास्ट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स आणि कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स. ओके, पहिला बघा सिम्पल पास्ट टेन्स. पास्ट टेन्सचे प्रकार आहेत म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पास्ट टेन्स दिलेला दिसेल. सिम्पल आहे हा. ह्याचा फॉर्मॅट कसा असतो: सब्जेक्ट प्लस पास्ट फॉर्म ऑफ वर्ड म्हणजे दिलेल्या क्रियापदाचा भूतकाळ वापरायचा प्लस ऑब्जेक्ट. आय एट अ मँगो, ईटचा भूतकाळ आला. माय फादर वेंट टू मार्केट, गोचा भूतकाळ आला. ठीक आहे, सिम्पल सेंटेन्सेस असतात. कंटिन्युअसमध्ये कंटिन्युअस जिथं येतं तिथं ING कंपल्सरी यायला पाहिजे. पास्ट टेन्सचाच कंटिन्युअस नावाचा प्रकार. सब्जेक्ट प्लस वॉज वेअर कंपल्सरी यायला पाहिजे. एक वचन असेल तर वॉज, अनेक वचन असेल तर वेअर, प्लस व्हर्ब ING आणि ऑब्जेक्ट. आय वॉज ईटिंग, इथं मेन व्हर्ब वापरून ING लावलं आहे. माय फादर वॉज गोईंग, मेन व्हर्ब वापरून ING, इथं पास्टला लावलेलं नाही. वेंटिंग, एटिंग असं केलेलं नाही. रूट वर्ड जो आहे मेन बेसिक वर्ब त्याला ING लावायचे आणि वॉज किंवा वेअर लावायचे. थर्ड आहे परफेक्ट पास्ट टेन्स. इथं हॅड यायला पाहिजे आणि थर्ड फॉर्म वापरायचा. कधीही परफेक्ट जेव्हा येतं, कालही आपण जेव्हा प्रेझेंट टेन्सचा परफेक्ट बघितला होता तिथंसुद्धा हॅव आणि हॅज आलं होतं आणि थर्ड फॉर्मच वापरायचा. जेव्हा परफेक्ट येतो तेव्हा थर्ड फॉर्मच वापरायचा. जसं कंटिन्युअसला ING वापरायचं तसं परफेक्टला थर्ड फॉर्म वापरायचा. आय हॅड ईटन अ मँगो, ईटचा थर्ड फॉर्म आहे, हॅड आलं. माय फादर हॅड गॉन टू मार्केट, इथं सिंग्युलर असेल अगर प्लुरल असेल हॅडच येईल. ओके, आणि लास्ट आहे तो परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स. सब्जेक्ट हॅड येईल, बीन येईल, व्हर्बला ING लावायचे आणि नंतर ऑब्जेक्ट. आय हॅड बीन गोईंग टू मार्केट, वी हॅड बीन ईटिंग फ्रूट्स. ठीक आहे, हे जे फोटो पाठवते प्रत्येक टाईपचे 5-5 सेंटेन्सेस करून पाठवा.